अफगाणिस्तानच्या संसदेवर मोठा दहशतवादी हल्ला झालाय। दहशतवाद्यांनी संसदेत घुसून गोळीबार केला, तसंच स्फोट घडवले। एकामागून एक 6 स्फोटांनी अफगाणिस्तान संसद हादरली। दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात स्फोटकं होती। अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयानं या हल्ल्याला पुष्टी दिली आहे। या हल्ल्यात अनेक जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय। तालिबाननं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। या हल्ल्यानंतर आयबीनं भारतातही अलर्ट जारी केला आहे। केंद्र सरकार एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। यापुढे क्रेडिट आणि डेबिट कार्डनं व्यवहार करणाऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये सवलत देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे। 1 लाखापेक्षा अधिक रकमेचे व्यवहार केवळ इलेक्ट्रॉनिक मोडमध्येच करणं सरकार बंधनकारक करणार आहे। तशा आशयाचा ड्राफ्ट केंद्र सरकारनं तयार केला आहे। बनावट पदवी प्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी कायदा मंत्री जितेंद्र सिंग तोमर यांना जामीन मिळाला नाही। न्यायालयानं आणखी किती काळ तुम्ही लोकांची फसवणूक करणार असा रोखठोक सवाल करत त्यांच्या न्यायालयाने कोणताही कागद किंवा प्रतिज्ञापत्र सादर करू शकत नाही असा आदेश अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी तरुण योगेश यांनी दिला। तोमर यांची कोठडी 6 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे। सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातील 3 मुख्य साक्षीदारांसह अन्य 3 पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली। दिल्लीचे पोलीस आयुक्त BS बस्सी यांनी ही माहिती देताना अन्य साक्षीदारांचीही अशी चाचणी करण्यात येईल असं सांगितलं। दिल्ली पोलिसांनी मागील महिन्यात न्यायालयाकडे काँग्रेसचे नेते आणि सुनंदा यांचे पती शशी थरूर, यांचे सहाय्यक नरेंद्र सिंग, चालक बजरंगी, मित्र संजय देवेन यांच्या पॉलिग्राफ चाचणीची मागणी केली होती। 6वी ते 10वीच्या वर्गासाठी योगा हा अनिवार्य विषय करतानाच केंद्र सरकार शिक्षकांच्या प्रशिक्षणातही योगाभ्यासाचा समावेश करणार आहे। याशिवाय पुढील वर्षापासून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करून सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या विद्यार्थ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल। स्मृती इराणी यांनी ही माहिती दिली आहे। योगाच्या विषयामुळे विद्यार्थ्यांवर कोणतीही अतिरिक्त जबाबदारी किंवा दडपण येणार नाही। प्रयोगासाठी 80 गुण राखून ठेवले जातील। योगाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबतचं राज्यांना स्वातंत्र्य असेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।